27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन होता। त्यानिमित्तानं मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी मॅजेस्टिक बुक डेपो यांच्याकडून दादरमधील शिवाजी पार्कमध्ये पुस्तकांचं भव्य प्रदर्शन भरवण्यात आलंय। जवळपास 25 ते 30 हजार पुस्तकांची संख्या असल्याचं मॅजेस्टिक बुक डेपोच्या व्यवस्थापकांनी सांगितलं। सगळ्या लेखकांची आणि कवींची पुस्तकं तेही एवढ्या मोठ्या संख्येनं एकाच छताखाली मिळत असल्यानं पुस्तक प्रेमींसाठी ही पर्वणीच आहे। त्यामुळे वाचकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळतोय। शाळेच्या विद्यार्थ्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच गर्दी इथे पाहायला मिळतेय। हे प्रदर्शन 3 मार्च पर्यंत असणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मॅजेस्टिक बुक डेपो यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला गेला आहे। हे यंदाचं दुसरं वर्ष आहे आणि जवळजवळ 25 ते 30 हजार पुस्तकं या प्रदर्शनात आम्ही मांडलेली आहेत। कविता, त्यानंतर नाटकं, आणि आम्हाला चांगला प्रतिसाद यंदा मिळतोय। गेल्या वर्षी पण चांगला प्रतिसाद मिळाला होता, यंदाही चांगला प्रतिसाद मिळतोय आणि बहुसंख्येने लोक इथे येऊन पुस्तकं पाहतायत, चाळतायत, विकत घेत आहेत। म्हणजे पुस्तकाच्या दुकानापेक्षा प्रदर्शनात येऊन चाळायला मिळते, हाताळायला मिळते, त्यात काय आहे ते लोक वाचतात, बघतात। म्हणजे रत्नाकर मतकरी, गोनी दांडेकर, वि स खांडेकर, त्यानंतर वपू काळे, पु ल देशपांडे, मान्यवर सर्व लेखकांची पुस्तकं इथे मांडलेली आहेत। आज मी इथे आलो। मी शिवनेत्र बळजी नाईकांचं पुस्तक घेतलं आहे। मी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं पुस्तक घेतलं आहे। रवा शेवडे गुरुजी हे त्याचे लेखक आहे। मला इतिहास हा विषय आवडतो म्हणून मी हे पुस्तक घेतलं आहे। मी प्रेम धांडे हे लेखक आहेत, यांचं पुस्तक घेतलेलं आहे। मी हे यासाठी घेतलेलं आहे कारण आजकाल शिवाजी महाराजांना नुसतं सांगतात, पण त्यांचे मावळे काय करायचे, कसं करायचे, काम कसं करायचे हे मला माहीत नव्हतं, म्हणून मी हे बळजी नाईक हे पुस्तक घेतलं। नमस्ते, मी डॉक्टर पल्लवी पंकज गुंगे। मी माझ्या 2 मुलांसोबत आज या प्रदर्शनाला भेट द्यायला आले। पुस्तक प्रदर्शन जे आपल्या मराठी भाषेत दिनानिमित्त ठेवलेलं आहे आणि दरवर्षी मी या प्रदर्शनाला भेट देते आणि एक नवीन पुस्तकं मला मिळतात। माझ्या मुलांना पण त्याचा बराच खूप फायदा होतो। आज एक मुद्दा मला आणखी इथे एक सांगावासा वाटतो की आजकाल मुलं जी गॅजेटमध्ये गुंतलेली आहे किंवा मोबाईलमध्ये आहे, तर आपण आपल्या मुलांना घेऊन जर इथे त्यांना दाखवायला आणलं तर त्यांना नक्कीच एक ज्ञानाचा एक नवीन खजिना मिळेल आणि काहीतरी नवीन बघतील आणि मुलं सुद्धा वाचनाकडे वळतील। लोकल 18 साठी मयूरी सर्जेराव, मुंबई।